नमस्कार मित्रांनो, 2026 मध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर फक्त या 5 गोष्टी लक्षात ठेवा. नमस्कार मित्रांनो, 2025 संपायला आता काहीच दिवस उरलेत. आपण दरवर्षी नवीन वर्षाची नवीन संकल्पना रिझोल्यूशन करतो, पण 10 ते 15 दिवसात ते विसरून देखील जातो. मग 2026 मध्ये खरोखर जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर आज मी तुम्हाला अशा 5 प्रॅक्टिकल गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची टीप सर्वात महत्त्वाची आहे. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला नक्की काय करायचं आहे हे ठरवा आणि ते का करायचं आहे हे देखील ठरवा. नुसतं मला श्रीमंत व्हायचं आहे, मला यशस्वी व्हायचं आहे म्हणून कोणीही यशस्वी किंवा श्रीमंत होणार नाही मित्रांनो. तुम्हाला नवीन घर बांधायचं आहे, कर्जमुक्त व्हायचं आहे किंवा नवीन कौशल्य शिकायचं आहे. जेव्हा तुमचं कारण स्पष्ट असतं, तेव्हा कामात कंटाळा येत नाहीये. एका कागदावर तुम्ही जे विचार करताय, तुम्हाला जी कामं या वर्षभरात करायची आहेत, ती एका कागदावरती लिहून काढा आणि ते कुठंतरी तुमच्या भिंतीवरती किंवा तुमच्या जवळ तो कागद ठेवा. कधीतरी मोकळ्या वेळेमध्ये तो कागद उघडून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुमच्या मेंदूला देखील तशा भावना निर्माण होतील, की खरंच माझे या कामं, हे गोष्ट पूर्ण होणार आहेत. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे स्किलवर काम करायला चालू करा. स्किल्स ओव्हर लक. मित्रांनो, 2026 हे वर्ष तंत्रज्ञानाचं असणार आहे. नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा काहीतरी स्वतःकडून सुद्धा सुरुवात करा. मग ते एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणं असो किंवा डिजिटल मार्केटिंग असो किंवा कम्युनिकेशन स्किल असो. जेवढं तुम्ही स्वतःवर गुंतवणूक कराल, तेवढं जास्त तुम्हाला त्याचं व्याजदर मिळणार आहे. मित्रांनो, शिकणं थांबलं की प्रगती थांबते, ही लक्षात ठेवा. मित्रांनो, तिसरी मुद्दा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचं गणित आणि शिस्त, डिसिप्लिन. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, कोणताही यशस्वी व्यक्ती हा एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसांमध्ये यशस्वी झालेला नाही. त्याला कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिनमध्ये राहावं लागतं. यशस्वी लोकं काही वेगळं करत नाहीत. ते फक्त प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि शिस्तीने करतात. ते सकाळचं नियोजन असो किंवा कामाचं नियोजन असो, दिवसाचे सर्व प्लॅन्स असो, फक्त 2 तास तरी अशा कामाला वेळ द्या. ज्यामुळे तुमचं ध्येय आणि तुमचं एम तुम्हाला मिळणार आहे. सोशल मीडियाचा वापर कंटेंट बघण्यासाठी कमी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी जास्त करा. चौथा मुद्दा म्हणजे मित्रांनो, आर्थिक साक्षरता, मनी मॅनेजमेंट म्हणतो त्याला आपण. नुसतं पैसे कमवून चालत नाहीये, ते टिकवता आणि वाढवता सुद्धा आले पाहिजेत. 2026 मध्ये विनाकारण खर्च करण्यापेक्षा एस-आय-पी असेल, स्टॉक मार्केट असेल किंवा आणखीन अशा चांगल्या-चांगल्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुमच्याकडे किमान 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड तयार ठेवा. त्यामुळं आर्थिक चिंता कमी झाल्यावर तुमचं लक्ष जास्त लागतं. आरोग्य हीच संपत्ती. मित्रांनो, 5वा मुद्दा आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा. शेवटी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. मित्रांनो, जर शरीर साथ देत असेल, तरच तुम्ही सर्व कामे करू शकता. जर शरीर तुमचं साथ देत नसेल, तर यशस्वी होऊन देखील तुम्ही अयशस्वी व्हाल. कारण शरीर हीच संपत्ती आहे. रोज 30 मिनिटं व्यायाम करायला सुरुवात करा आणि मानसिक शांततेसाठी मेडिटेशन करा. निरोगी मन आणि शरीर हे 2026 मध्ये तुमचं सर्वात मोठं हत्यार असणार आहे. तुमचं मोठं शस्त्र असणार आहे. तर मित्रांनो, 2026 मध्ये इतिहास वाचायचा की इतिहास घडवायचा हे तुमच्या हातात आहे. यातल्या कोणत्या गोष्टीवर तुम्ही आजपासून काम करणार आहात? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्राला शेअर करा. 2026 तुमचा असणार आहे आणि यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि जाता जाता जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.